सावित्री वनासाठी पाणी दिलेले ते खूप मोलाचं त्यांचं योगदान या वनाला मिळालेलं आहे। त्यांचे खरंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मानायला एवढे आभार कमी आहेत आणि स्वतः आज इथं उपस्थित आहेत। त्याचबरोबर भगत आबा असतील, त्यानंतर काका असतील, नंतर आबे काका असतील, सगळेच ज्येष्ठ, सगळ्या सावित्री महिला, सगळ्या ताई आणि ज्येष्ठ महिन्यातल्या हिंदू धर्मातल्या पहिल्या पौर्णिमेला आपण वटपौर्णिमा हे साजरं करत असतो आणि वटाच्या वृक्षाला आपण पूजा करून माझ्या नवऱ्याची, माझ्या परिवाराची आरोग्य असेल, त्याचबरोबर आयुष्य असेल यासाठी आपण पूजा करत असतो। आणि आपण खरंच हे जे काही काम करत आहात त्याच्यामागं तुमचं जे प्रोत्साहन आहे महिलांचं हे खूप मोठं आहे आणि तुमच्या ह्या प्रोत्साहनातनं आणि योगदानातनं आणि तुम्ही जे काही दिलेले ह्यासाठी जे काही वेळ देत आहे आणि तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहत आहे ह्याच्यातून प्रेरणा मिळते आणि हे प्रेरणा मिळाल्यानंतर हे काम पुढं वाढत जातं। आज ह्या निमित्ताने आपण इथं चिल्ड्रन्स पार्क करतोय। असा परिसर बारामती तालुक्यामध्ये हा एक वेगळाच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डेव्हलप झालेला 100% दिसल्याशिवाय राहणार नाही हे देखील आपल्याला इथं खात्रीने वाटते। असा डोंगर, ज्या डोंगरावरती खरंच झाड नव्हतं, मागच्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे थोडीशी झाडं कमी वाढली, पण जर पाऊस असता तर चांगल्या प्रकारे ही झाडं वाढली असती। आज इथं चिल्ड्रन्स पार्क करतोय आपण, त्यासाठी आत्ता बऱ्याच लोकांनी इथं आर्थिक मदत दिलेली आहे, सगळ्यांनी याच्यामध्ये हातभार लावलेला आहे। आम्ही आमच्या पद्धतीमध्ये, मी असेल, बाप्पू असतील, जे काय मंचाला जे काय मदत लागेल आर्थिक मदत ती 100% आम्ही करू हे आम्ही ह्या निमित्ताने इथं मी ग्वाही देतो। आणि आपल्या ह्या कार्यासाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप अशा शुभेच्छा। तुम्ही एक आदर्श हा तालुक्यामध्ये निर्माण करताय आणि हा आदर्श तुमचा असाच प्रगती करत राहो। ह्या आदर्शापासून सगळ्यांनी एक आदर्श घेऊन आपल्या घरात का होईना एक झाड लावावं। हा वेळ जो तुम्ही देताय हा खूप बहुमूल्य आहे, असा वेळ खरंच कोण देत नाही। रोज उठून ह्याला वेळ देणं, ह्याला पाणी देणं, ह्याचं संगोपन करणं, ह्याला वाढवणं हे एवढं सोपं नाही आहे आणि ते वेळ देत असताना तुम्ही तुमच्या सगळ्या अर्धांगिनी ह्या सगळ्या गोष्टींना मदत करता। ते उद्या असं होत असेल की उठून जावा, त्या झाडाला पाणी घाला पहिलं, असंही इथं घरात बोललं जात असेल की झाडांची निगराणी बघा, झाडांना पाणी मिळते का बघा, आणि हे चांगला परिसर तुम्ही डेव्हलप करताय ह्याला आम्हाला खूप असं समाधान आहे आणि हा नक्कीच वाढेल ही देखील आम्हाला खात्री आहे। त्यामुळे तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा। तुमच्या चिल्ड्रन्स पार्क असेल, तुमच्या मंचाला जी काय आर्थिक मदत लागेल, जी काय मदत लागेल ती सगळी मदत मी असेल, बाप्पू असेल, आम्ही सगळेजण करू हीच मी अशा निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद। दिवशी सावित्री वनाचा दुसरा वर्धापन दिन साजरा करणारे आणि त्या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले माझ्या शालेय जीवनापासून आजपर्यंत मला सतत आधार देणारे आदरणीय रामचंद्र कोकरे भाऊ, इथं उल्लेख करायचा म्हटलं तर प्रत्येक माणसाचा, प्रत्येक व्यक्तीचा उल्लेख केला पाहिजे, इतक्या उंचीच्या मनाची माणसं इथं आहेत, ज्यांच्याकडे पाहिलं की उत्साहाचं उदाहरण येतं। ते पणदरे आणि महाराजनगर ग्रामविकास मंचाचे सर्व कार्यकर्ते, ज्यांनी वेळ काढून इथं आज वेळ दिला, ते शासकीय अधिकारी, पदाधिकारी, पणदरे गावातील कार्यकर्ते, उपस्थित मित्रांनो आणि उपस्थित आज म्हणावं लागेल की सावित्रीच्या लेकीनो, या मुलांच्याकडं, ग्रामविकास मंचाच्या मुलांच्याकडं पाहिलं की एक वेगळा उत्साह, वेगळं स्पिरिट तयार होतं, कारण त्यांच्या स्वतःच्या मनामध्ये, स्वतःच्या अंगामध्ये कुठलाही स्वार्थ न पाहता आजपर्यंत पाहिलेलं आणि सतत ते आपल्याला माहीत होत असतं
ही मुलं अत्यंत सामान्य अवस्थेतली मुलं. वर्षा 2 वर्षापूर्वी तर कधी कधी पेट्रोलला, मोटरसायकलला पेट्रोल टाकायला पैसा नसायचा. अशा अवस्थेत देखील जिद्द पूर्ण करायची. वृक्षारोपणाचं काम कुठे थांबू द्यायचं नाही. त्यावेळी इथं सुरुवात नव्हती, नंतर इथं सुरुवात झाली. या डोंगरावर त्यांच्या इच्छाशक्तीतून, प्रचंड औदार्यातून आणि कष्टातून या सावित्री वनाचा इथं उगम झाला. आणि त्या निमित्तानं आज दुसरा वर्धापन दिन आपण साजरा करतोय. वर्धापन दिनाच्या या सर्व मंडळींना मी इथं आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. ही मुलं, कुणाची परिस्थिती काय, कुणाची काय, त्यापेक्षा मानसिक अवस्था काय आहे, तुमची वैचारिक उंची किती आहे आणि कोणत्या दिशेने आहे, याच्यावर सामाजिक प्रगती, समाजाला मिळणारी दिशा, उद्याच्या पिढीवर होणारे संस्कार आणि त्या संस्कारातून उद्याचं सामाजिक उभं राहणारं वैभव, हे खऱ्या अर्थानं निश्चितपणे आपल्याला जाणवतं. मी मुद्दामून उल्लेख आपला करावा लागेल इथं. पणदाऱ्याचेच प्रणव आणि प्रणोद, ज्यांना आपण ऐकलं, त्या प्रमोदचं परवा थालीचं भाषण संपताना नेमकं मी गेलो, बरोबर ना. मी ऐकून होतो. त्या संस्थेचा जरी प्रमुख असलो तरी अलीकडं सरस्वती शिक्षण मंडळाला मिळालेले खंबीर विश्वस्त ते खूप काम करतात. आणि मग मला जायला नेहमीप्रमाणे उशीरच झाला. त्या दिवशी प्रमोदचं वक्तृत्व त्याचं काय होतं ते नेमकंच समारोप झाला आणि मी गेलो. तर बसल्यानंतर मला सांगितलं, नंतर पुन्हा ऐकायला मिळालं. परंतु आज मला आनंद झाला की प्रमोदची भाषेची स्टाईल, त्याचं वक्तृत्वाचा उगम, त्याच्या ज्ञानाचा उगम हा आज थोडासा झलक पाहायला मिळाली. खूप मला आनंद झाला. त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यानंतर प्रणव आणि प्रमोद ही खरं तर आपल्या समाजातील, गावातील नव्हे, आपल्या देशातील उभं राहणारं उद्याचं फार मोठं वैभव आहे. म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तशी ही मुलं. प्रणव, तू लाल देवा आणून जरी ठेवला असला, परंतु ओम ने लाल देवा आमचं. तर ही मुलं इतकी जिद्दी, इतकी कष्टाळू आणि आपल्या मनातील इच्छाशक्तीला कुठल्याही परिस्थितीत, किती अडचणी येऊ द्या, किती संकट येऊ द्या, तडीला नेणारी मुलं आहेत. आणि ती या गावात आहेत. त्याचा आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे अभिमान वाटतो. आणि ह्या मुलांचं भवितव्य आज दिसतंय. ही मुलं फार मोठी होतील. नुसतं गावाचं नाही, मी तर म्हणेन देशाला अभिमान वाटावा अशा प्रकारचं ते कर्तृत्व करून दाखवतील, यात काही शंका नाही. आजच्या दिवसाबद्दल
सांगायचं म्हटलं मी आपला फारसा वेळ घेणं चुकीचं होईल. सुरुवातीलाच मला इथे यायला उशीर झाला, वेळ लागला, कशा काय कारणामुळे असे ना, परंतु उशिरा मी बराच आलो, त्याबद्दल आपल्याकडे सर्वांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो. आपण सगळे उपस्थित माणसं जाणकार आहात, सर्वजण कर्तृत्ववान आहात आणि इथं जे काम चालतंय या कामाची दखल घ्यायला देखील माणसं असावी लागतात. ही दखल म्हणजे त्यांना दिलेलं प्रोत्साहन आहे आणि या प्रोत्साहातून त्यांना आज एक वेगळी ऊर्जा आणि वेगळी शक्ती मिळणार आहे. ही शक्ती अशीच मिळत राहो, यातून हे सावित्रीबान मगा बागल साहेबांनी का तहसीलदार साहेबांनी सांगितलं की गर्द जाळी व्हावं इथं, आणि त्या दिशेनं वाटचाल चाललेली आहे. मी 1-1.5 वर्षापूर्वी इथं आलो होतो, बरोबर ना, आपण इथून वर चढून आलो होतो मागच्या वर्षी, आणि ते वातावरण आज वातावरण इथलं हे पाहिलं तर खूप बऱ्याच पटीनं आज इथं हे सगळं हिरवंगार आता झाडांनी फुललेलं सावित्री वन दिसतंय. आणि मग त्यांनी उल्लेख केला, तो खरा आहे म्हणल्यापेक्षा फार महत्वाचा आहे. स्वतःच्या शेताला आणलेलं पाणी संजयराव असतील, तुषार असेल, यांनी दिलं. हे दिलं म्हणणे इतकं सोपं नाही, म्हणजे ह्याला मोलच नाही. हे जे दान आहे ना, याला ह्याचं मोल कशालाही होणार नाही. इतकी प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व इथं असल्यानंतर निश्चितपणे सावित्रीबाई दिवसेंदिवस अत्यंत चांगल्या प्रकारे फुलणार आहे. ह्या 2 पिढ्याचं हे झालं. भाऊंचं मग आम्ही सांगितलं, भाऊंचे वडील अण्णा ही देखील मंडळी फार दानशूर पहिल्यापासून. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, माझ्या शालेय जीवनापासून ज्यांनी मला आधार दिला त्यांचा उल्लेख म्हणजे मी कधीही विसरत नाही. अशी माणसं या पणदऱ्यामध्ये आहेत. म्हणून हे पणदर गाव कशाचं पणदर गाव, खडकाचं पणदर गाव खरं आहे, परंतु खडकाला देखील धडक देणारी माणसं या गावामध्ये आहेत. तशी धडक देऊन भाऊंनी स्वतःचा प्रपंच उभा केला. अत्यंत फार मोठ्या संकटाला तोंड दिलं, कुठेही घाबरले नाहीत, भयंकर धाडशी आणि चांगल्या कामामध्ये हातभार लावणारी ही अशी माणसं इथं बाबा पाटील इथं बसले. त्यावर मला आठवलं आमच्या आदरणीय स्वर्गीय श्रीरंगराव अण्णा चांगलं करणाऱ्या माणसाच्या पाठीवर नेहमी थाप टाकणार. काय घाबरू नको, मी आहे. अशी माणसं सुद्धा पडद्यात आहेत आणि म्हणून ही टीम कदाचित तयार व्हायला गावाचे संस्कार देखील त्याला कारणीभूत झालेले आणि उपयोगी आलेले आहेत. यांचं काम हे असंच फुलत राहो, अत्यंत चांगलं यश मिळो. वृक्ष लावायचा मागा कोणतरी बोल